कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध सुरू झालं तर आज जवळपास 34 दिवस होत आहेत आणि 34 दिवसांमध्ये जगभर या संदर्भात चर्चा सुरू आहे. म्हणजे जगभर जे सुरू आहे ते भारतामध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटलेले आहेत. ती परवाची घटना आहे की IIT मुंबईमध्ये इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष याच्यावर एका प्राध्यापकांचं व्याख्यान होतं आणि ते व्याख्यान अचानकपणे रद्द केलं गेलं कारण त्या प्राध्यापकांची भूमिका काहीतरी पॅलेस्टाईनच्या बाजूनं आहे वगैरे वगैरे. असं सगळं जगभर सध्या या संदर्भात चर्चा सुरू आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की गाझामध्ये जवळपास 10,000 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं मुलं जास्त आहेत. अशी सगळी अतिशय वाईट अवस्था आहे. मुळात युद्ध कधीच काही तुम्हाला देत नाही, उलटपक्षी युद्धाचे तोटेच फार असतात. पण तरीसुद्धा आत्ता इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध जे आहे ते त्याचे सगळे जे काही संदर्भ आहेत ते आता समोर येत आहेत. त्यातले काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, त्या आता मुद्दाम सांगितल्या पाहिजेत. एक म्हणजे 7 ऑक्टोबरला हमासनं हल्ला केला आणि त्यानंतर या प्रकारचं युद्ध सुरू झालं. मग इस्रायलनं अर्थातच प्रतिहल्ला केला वगैरे. सुरुवात हमासनं केली हे बरोबर आहे, पण त्याच्यानंतर इस्रायलनं ज्या प्रकारची भूमिका घेतली, एक पात्र नक्की झालं की या युद्धानंतर बऱ्याच वाईट गोष्टी झाल्या, किंबहुना वाईटच गोष्टी झाल्या, पण एक चांगली गोष्ट अशी झाली की इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाची चर्चाच जवळपास होत नव्हती, आता ती चर्चा सुरू झाली. इस्रायल हा आपला आदर्श आहे आणि इस्रायल ही सक्सेस स्टोरी आहे अशा प्रकारे लोक बोलतात, अजूनही बोलतात, पूर्वी फार बोलायचे. त्याच्या पलीकडे काहीतरी इस्रायल पॅलेस्टाईन नावाची गोष्ट आहे हे पण जरा बोललं जाऊ लागलं. मला आठवतं काही वर्षांपूर्वी मी स्वतः इस्रायलला गेलो होतो आणि तिथे तेल अवीवमध्ये गेलो, जेरुसलेममध्ये गेलो. तेल अवीव हे फार स्मार्ट शहर आहे इस्रायलमधलं, 24/7 ओपन सिटी. आणि मग त्या इस्रायलचं सगळं कौतुक, इस्रायलमधली एकूण व्यवस्था, नागरीकरण, शहरांची व्यवस्था, प्रत्येक लहानसहान गोष्टींकडे बघण्याची त्यांची तयारी, त्यांची सिक्युरिटीची व्यवस्था, त्यांची स्पाईंग वगैरे वगैरे, त्यांचं इनोव्हेटिव्ह त्या संदर्भातलं काम, स्टार्टअप्स, युनिव्हर्सिटीमधलं काम, शेतीचे प्रयोग, पाण्याचे प्रयोग वगैरे वगैरे, हे सगळं कमाल आहे, महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण हे सगळं होत असताना मला गंमत अशी वाटली की तोपर्यंत साधारणपणे पॅलेस्टाईनची नक्की काय भूमिका आहे किंवा पॅलेस्टाईनची आत्ता अवस्था काय हे फारसं मला ठाऊक नव्हतं, कारण पॅलेस्टाईन मी तशा अर्थानं पाहिलेलं नव्हतं. बरं, गंमत अशी की इस्रायल पॅलेस्टाईन हे साधारणपणे एकाच भूप्रदेशावर अशा असणारे 2 वेगळे देश आहेत. पण पॅलेस्टाईनमधली काही मंडळी मला भेटली की जी पॅलेस्टाईनची राजधानी रामल्लामधली होती, ती मला भेटली. त्यातली एक मुलगी होती जी प्रामुख्यानं तिथली ॲक्ट्रेस, अभिनेत्री होती. तिनं मला सांगितलं रामल्लाविषयी, पॅलेस्टाईनविषयी. आणि मग मला धक्का असा बसला की साधारणपणे आपल्याकडे जी इस्रायलची प्रतिमा उभी केली जाते आणि रामल्लाची किंवा पॅलेस्टाईनची जी प्रतिमा उभी केली जाते त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये, रामल्लामध्ये दरवर्षी फिल्म फेस्टिवल होतं. तिथे खूप चांगले फिल्म मेकर्स आहेत, खूप चांगले लेखक आहेत, साहित्यिक आहेत, कलावंत आहेत. एवढं सगळं पॅलेस्टाईनमधल्या कलावंतांना, साहित्यिकांना भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मंडळी फार विचारी आहेत, फार वेगळ्या प्रकारचं काही मांडणारे आहेत, वेगळ्या प्रकारची त्यांची अभिव्यक्ती आहे. पण तरीसुद्धा इस्रायल म्हणजे काहीतरी आधुनिक आणि पॅलेस्टाईन म्हणजे मात्र मागासलेले, अशा प्रकारच्या प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सातत्यानं झाला. तर सगळ्या तपशिलात मी आत्ता बोलणार नाही, पण आत्ताचा माझा संदर्भ वेगळा आहे. गंमत काय झाली की मुळामध्ये सुरुवात जेव्हा झाली इस्रायल पॅलेस्टाईनच्या संदर्भामध्ये या संघर्षाला 34 दिवसांपूर्वी, आणि त्यानंतर इस्रायलनं ज्या प्रकारची भूमिका घेतली, इस्रायलनं ज्या कडवेपणानं हे सगळे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, आणि असं वाटलं होतं की आता इस्रायलला रोखणार कोण. इस्रायलच्या सोबत इंग्लंड आहे, अमेरिकेची इकॉनॉमी हे इस्रायलमधले ज्यू बऱ्यापैकी चालवतात, त्यामुळे अमेरिकेलासुद्धा फार काही बोलता येणार नाही. अशा अवस्थेमध्ये काय होणार आहे आणि इस्रायलला कोण रोखणार आहे. इस्रायल हिरो म्हणून पुढे येईल. बेंजामिन नेतान्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत आणि ते अत्यंत कडवे, कणखर असे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. पोलादी पुरुष अशी त्यांची ओळख आहे. आता असा सगळा पोलादी पुरुष, कणखर वगैरे असा नेता, त्यांची पण गंमत आहे, ते कधीच पत्रकार परिषद घेत नाहीत. एनिवे, तर मुद्दा असा आहे की अशा या बेंजामिन नेतान्याहू, त्यांना असं वाटलं होतं, तुम्ही गंमत बघा, बेंजामिन नेतान्याहू हा तसा अतिशय शिकलेला, फार वेगळ्या प्रकारचं करिअर असणारा, आर्मीमध्ये असणारा असा माणूस. 1996मध्ये ते पहिल्यांदा झाले पंतप्रधान इस्रायलचे. त्यांची पण गंमत आहे, 1999ला ते पायउतार झाले आणि त्यानंतर ते बराच काळ त्या सगळ्या पदापासून दूर होते. पण गंमत म्हणजे की मी पुन्हा येईन
असं ते म्हटले नाहीत, पण 2009ला पुन्हा आले. आणि 2009ला इस्रायलचे पंतप्रधान झाल्यानंतर एक वर्षभराचा अपवाद वगळता आजतागायत ते इस्रायलचे पंतप्रधान आहेत. आणि काही झालं तरी त्यांना ते पद आपलं जे आहे ते पद सोडायचं नाही आहे. आणि त्यामुळे त्यांचे एकूणच काम करण्याची पद्धत ही पूर्णपणे पोलादी पकड अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं सगळ्या माध्यमांना की मी जे काही करतो आहे त्याला प्रश्न विचारू नका, मला क्रिटिसाईज करू नका, अशा प्रकारे माध्यमांना निरोप गेले. वर्तमानपत्रांना सांगितलं गेलं, सगळ्यांना सांगितलं गेलं. त्यामुळे जे हल्ले सुरू आहेत त्याच्यामध्ये उलटपक्षी इस्रायल किती चांगलं काम करतं आहे अशा प्रकारे रिपोर्टिंग झालं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. गंमत बघा घडलं काय, पण मजा अशी आहे की एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा इस्रायल पॅलेस्टाईनचा मुद्दा जगभर तर पोहोचलाच. अमेरिकेमध्ये निदर्शनं झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला काय वाटते की अमेरिकेमध्ये जी निदर्शनं झाली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तिथे झाली सगळी निदर्शनं. आणि तिथे प्रामुख्याने ज्यू लोक होते. म्हणजे ज्यूंनीसुद्धा हे मानलं की पॅलेस्टाईनवर अन्याय करू नका, पॅलेस्टाईनची आत्ताची अवस्था आहे तशी करू नका, गाझावरचे अत्याचार थांबवा. आणि गाझावरचे अत्याचार थांबले नाहीत तर या प्रकारे आम्हाला चालणार नाही. एवढंच नव्हे त्यांनी चक्क हे लिहिलं की आम्ही एक हिटलर बघितलेला आहे इतिहासामध्ये, आता आणखी नवा हिटलर नको आहे. आणि मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या पुन्हा घटना घडता कामा नाहीत. या प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. आणि ती भूमिका घेतल्यामुळे जेव्हा मोर्चे निघाले तेव्हा त्या मोर्चांमध्ये सगळ्या प्रकारचे लोक सहभागी झालेले होते. इंग्लंडमध्ये मोर्चा निघाला, इंग्लंडच्या सरकारला सांगणारा तो मोर्चा होता. अमेरिकेमध्ये मोर्चा निघाला जिथे जो बायडन यांना सांगितलं गेलं. आणि इंग्लंड आणि इस्रायल सोबत आहे याची आम्हाला लाज वाटते, कारण ज्या प्रकारे चाललेलं आहे पॅलेस्टाईनमध्ये ते रोखलं पाहिजे, या प्रकारचा नरसंहार रोखला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका इंग्लंडमधल्या लोकांनी घेतली, अमेरिकेतल्या लोकांनी घेतली. बरं हे लोक काही दूरचे नव्हते, अनेक ठिकाणी सरकारमधले होते, आमदार खासदार होते, माध्यमं होती, कलावंत होते, हे सगळे लोक होते. पण या प्रकारे आम्हाला हे अत्याचार चालणार नाहीत अशा प्रकारची भूमिका घेतली गेली. एवढंच नाही, फ्रान्सनं तर पॅलेस्टाईनला जवळपास त्यांनी 2 ते 10 कोटी युरो एवढी मदत देऊ केली. मुद्दा असा आहे की साधारणपणे कल्पना अशी होती की इस्रायलसारखा देश समोर आहे, पॅलेस्टाईन दुबळा आहे, इस्रायलची बाजू सगळेच घेणार आणि पॅलेस्टाईनला कोण विचारणार. पण उलटपक्षी असं घडलं नाही. इस्रायलची बाजू चुकीची आहे असं सांगणारेसुद्धा लोक आले पुढे. आणि त्या लोकांमध्ये ज्यू होते, त्या लोकांमध्ये बाकी सगळी मंडळी होती. म्हणजे गंमत बघा, गाझापट्टीवर वेस्ट बँकेमध्ये जेव्हा या प्रकारचे मुद्दे सुरू झाले तेव्हा गाझापट्टीवर त्यांच्यावर अत्याचार करू नका हे सांगण्यासाठी ज्यू लोकांनी पॅलेस्टिनी लोकांसोबत रात्र घालवायला सुरुवात केली. की म्हणजे आम्ही इथे आहोत, आता एक लक्षात घ्या, यांच्यावर जर अन्याय झाला, यांच्यावर गोळीबार झाला तर आम्ही पण इथे आहोत, आम्ही पण मरू, पण आम्ही पॅलेस्टिनी लोकांवर, नागरिकांवर अत्याचार होऊ देणार नाही, त्यांना जगलं पाहिजे, त्यांना जगू दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारची युद्ध जी आहेत ती चालणार नाहीत. हमासनं जे केलं त्याला पाठिंबा नाही, पण पॅलेस्टिनी नागरिकांवर मात्र या प्रकारे अत्याचार होता कामा नयेत. आणि इस्रायलनं आपल्या ताकदीचा उपयोग करून अशा गोष्टी करू नयेत असं बोललं गेलं. मला सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट वाटते जी मुद्दाम आवर्जून सांगितली पाहिजे ती अशी की मुळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खरं तर माध्यमांना सांगितलं गेलं होतं तुम्ही विरोधामध्ये काही लिहू नका, पण तरीसुद्धा तिथं एक हरित नावाचं वर्तमानपत्र आहे जे 1919ला सुरू झालेलं आहे. त्या हरित नावाच्या त्या मॅगझिननं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की त्या दैनिक आहे ते, त्या दैनिकानं जे रिपोर्ट प्रसिद्ध केले त्यामध्ये सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही, त्यामध्ये अनेक अग्रलेख आले, अनेक लेख आले, संपादकीय पानावर लेख आले. 1919 पासून सुरू असणारं हे दैनिक, त्याला इतिहास आहे, वारसा आहे. या 100 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या या दैनिकामध्ये या प्रकारचे लेख आले. आणि त्यामध्ये नेत्यानाहू गो बॅक, नेत्यानाहूंना आता पदावरून दूर केलं पाहिजे, नेत्यानाहू हे हिंसक आहेत, नेत्यानाहूंची टोळी पूर्ण गाझा संपून टाकू लागलेली आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. अशा प्रकारे थेटपणे भूमिका घेतली गेली, याचं पण कौतुक केलं पाहिजे. आणि उलटपक्षी जे अपेक्षित होतं बेंजामिन नेत्यानाहूला, जे अपेक्षित होतं इस्रायलला, त्यापेक्षा वेगळंच घडलं. या युद्धाच्या निमित्ताने इस्रायल किती बलशाली आहे, किती पोलादी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल अशी अपेक्षा इस्रायलची होती. इस्रायल सगळ्याच अर्थांनी एक अत्यंत हार्ड स्टेट, कडवा देश अशी इस्रायलची ओळख आहे. इस्रायल असं म्हटलं की सगळ्या सक्सेस स्टोरीज, सगळ्या अनेक गोष्टी असं समोर येतं. आपल्याकडच्या अनेकांना इस्रायलचं फार कौतुक असतं
एका धर्मावर उभा असणारा, धर्मासाठी धर्मयुद्धामध्ये जिंकणारा वगैरे वगैरे अशा प्रकारच्या प्रतिमा धर्मांधांना कायमच आवडतात. आणि बघा धर्मावरचं प्रेम, एका धर्माचा देश उभा राहतो, अन्य धर्मांना ते अजिबात सहनही करत नाहीत आणि अन्य धर्मीयांनी कोणी हल्ला केला तर सहन करत नाहीत. इस्रायलमध्ये किमान 2 वर्ष लष्करी सेवा ही सक्तीची आहे. याचंही आपल्याला कौतुक आहे की बघा इस्रायलचं कौतुक बघा, आदर्श घ्या. इस्रायलमध्ये प्रत्येकाला 2 वर्ष लष्करी सेवा करावी लागते. आपल्याकडे मात्र आपण असं काहीच करत नाही. अशा प्रकारचं एकूण लष्करी रचनेवर उभा असणारा देश, याचं आपल्याकडे अनेकांना कौतुक असतं. त्यामध्ये लष्कर महत्त्वाचं आहे, त्यामध्ये धर्म महत्त्वाचा आहे, त्यामध्ये आपल्या देशाचा देशाभिमान महत्त्वाचा आहे. अशा प्रकारची भूमिका घेत इस्रायलचं कौतुक भलतंच केलं जातं. खरं म्हणजे इस्रायल हा काही फार मोठा देश नाही आहे. 80-90 लाख लोकसंख्या असणारा देश आहे. पण 80-90 लाख लोकसंख्या असणाऱ्या या देशानं एकूण जे काही काम केलेले अनेक क्षेत्रांमध्ये ते कौतुकास्पद आहे. त्याचं कौतुक करायला हरकत नाही. पण मुद्दा असा आहे की जेव्हा या प्रकारे दुसऱ्या देशाची पूर्णपणे होरपळ करत, दुसऱ्या देशाच्या अभिव्यक्तीची पायमल्ली करत, दुसऱ्या देशाच्या नागरिकांच्या सन्मानाचा, त्यांच्या अस्तित्वाचा विचार न करता जेव्हा एखादा देश या प्रकारे पुढे जातो तेव्हा त्या देशाला रोखलं पण पाहिजे, सांगितलं पण पाहिजे. खरं म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईनचा मुद्दा गेल्या काही वर्षांमध्ये बराच चर्चेचा होता. अलीकडच्या काळात त्याची चर्चा अजिबातच झाली नाही. तुम्हाला आठवत असेल इस्रायल पॅलेस्टाईन प्रश्नावर बरीच पुस्तकं दरम्यानच्या काळात आली, बरंच काही आलं. गेल्या काही वर्षात मात्र जवळपास हा प्रश्न निकाली निघाला होता की मोना पॅलेस्टाईन नाहीच आहे, इस्रायल इज देअर. जेव्हा हे युद्ध सुरू झालं, त्या युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलसोबत पॅलेस्टाईन पण आहे आणि पॅलेस्टाईन तेवढंच महत्त्वाचं आहे, अशी चर्चा पहिल्यांदा सुरू झाली. इस्रायल पॅलेस्टाईन संबंधांचा मुद्दा हा पूर्वी फक्त विद्यापीठांचा होता, तो घराघरात पोचला आणि त्यामुळे इस्रायलसोबत पॅलेस्टाईन पण महत्त्वाचं आहे. पॅलेस्टाईनमध्ये माणसं राहतात, त्या माणसांचं अस्तित्व, त्यांचा जगण्याचा हक्क, हेही मुद्दे तेवढेच महत्त्वाचे आहेत. ही चर्चा सुरू झाली आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही चर्चा सुरू करण्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. इस्रायलमधले ज्यू आहेत, अमेरिकेमधले मंडळी आहेत, इंग्लंडमधले लोक आहेत. अशा सगळ्या नागरिकांनी ज्या प्रकारचे मोर्चे काढले, ज्या प्रकारची आंदोलनं केली आणि सांगितलं की आम्ही अशा प्रकारचं काही खपून घेणार नाही, आम्हाला आमचा देश महत्त्वाचा आहेच, पण आणखी कुठल्या देशावर आम्ही अजिबातच अत्याचार होऊ देणार नाही, ही भूमिका घेतली. आणि त्याच्यानंतर नेत्यानाहूंना समजलं की अरे या प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला चालणार नाही. पण गंमत अशी आहे की बेंजामिन नेत्यानाहू गेल्या वर्षी निवडून आले. डिसेंबर 2022ला त्यांच्याकडे निवडणूक झाली आणि बेंजामिन नेत्यानाहू हे पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. पण गंमत बघा की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत, त्यांच्यावर अनेक आरोप आहेत. पण या सगळ्या आरोपातून सही सलामत सुटण्याचा मार्ग काय असतो? युद्ध. आणि युद्ध जिंकलं किंवा चर्चाच होत नाही. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की एकीकडे युद्ध सुरू आहे, पण युद्ध सुरू असतानासुद्धा तिथल्या स्थानिक माध्यमांनी थेट युद्धाच्या अनुषंगानं सरकारविरोधी भूमिका घेणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्याकडे आपल्याला अनुभव आहे, एखादा असा काही प्रकार घडला की आपल्याकडे देशभक्तीला उधाण येतं आणि मग जो वेगळा सूर लावतो तो देशभक्त नाहीच आहे. तुम्हाला काय चिंता याची? आपल्याकडे ज्या प्रकारच्या घटना घडल्या अनेक, मी पुलवामापासून अनेकांचा आता पुन्हा वेगळा उल्लेख करत नाही, तेव्हा त्याच्यामध्ये वेगळा सूर लावायचाच नाही. कारण देशभक्तीला वेगळा सूर नसतो, सगळ्यांनी एका सुरात म्हटलं पाहिजे देशाचा विजय. अशा प्रकारची भूमिका असतानासुद्धा तिथे मात्र संपादकांनी ही भूमिका घेतली, माध्यमांनी ही भूमिका घेतली आणि थेटपणे या प्रकारचं युद्ध आम्हाला नको आहे, या प्रकारचा विजय आम्हाला नको आहे, अशी भूमिका माध्यमांनी घेतली, अशी भूमिका कलावंतांनी घेतली, अशी भूमिका सर्वसामान्य माणसांनी घेतली आणि सर्व वंशी माणसांनी घेतली. मग इस्रायल हा ज्यूंचा देश आहे, पॅलेस्टाईनमध्ये प्रामुख्याने मुस्लिम आहेत, असं सगळं असूनसुद्धा ज्यूंनीसुद्धा ही भूमिका घेतली, अनेक ज्यूंनी ही भूमिका घेतली की आम्हाला या प्रकारे चालणार नाही आणि या प्रकारचं युद्ध संपलं पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्या संघर्षामध्ये हा मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे, हा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा आहे. आणि विशेषतः ज्या गाझापट्टीवर अक्षरशः मी मगाशी उल्लेख केला की 10,000 लोक मृत्युमुखी पडले आणि त्या 10,000मध्ये प्रामुख्यानं मुलं आहेत, निम्मी मुलं आहेत, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. अशावेळी या प्रकारची भूमिका घेतली जाणं हे फार आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये एकूणच मानवी संस्कृतीच्या भल्यासाठी या प्रकारची भूमिका घेणं, या प्रकारचा वेगळा सूर लावणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर देशभक्तीच्या नावाखाली ज्या गोष्टी सुरू असतात त्या आपल्याला रोखताच येणार नाहीत. आणि म्हणून मला खात्री आहे की आता युद्धबंदीचं आवाहन सगळेच देश करतायत इस्रायलकडं. एवढंच नाही
तर संयुक्त राष्ट्राचे जे सचिव आहेत त्यांनीसुद्धा आता युद्ध थांबवलं पाहिजे अशी मागणी केलेली आहे. युद्धामध्ये जे काही घडलेलं आहे ते सगळं इस्रायलच्या बाजूनच यावं अशा प्रकारचा डाव होता, पण तो डाव उधळला गेलेला आहे आणि प्रत्यक्षात काय चाललेलं आहे ते पण लक्षात आलेलं आहे. इस्रायलची प्रतिमा ही नायकाची नाही तर खलनायकाची झालेली आहे. बेंजामिन नेथान्याहूंची प्रतिमा ही पोलादी पुरुष, कणखर पुरुष वगैरे अशी राहिली नाही, तर उलट पक्ष ते खलनायक आहेत अशी प्रतिमा तयार झालेली आहे. अशा प्रतिमा तयार होणं फार महत्त्वाचं आहे. युद्धखोर नेत्याची प्रतिमा अशी तयार झाली पाहिजे. धर्मांध नेत्याची प्रतिमा अशी तयार झाली पाहिजे. धर्मांधतेवर आणि युद्धखोरीवर ज्यांना आपलं नेतृत्व उभं करायचं आहे त्यांना त्या त्यावेळी असा संदेश दिला जाणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला खात्री आहे की लवकरच युद्ध संपेल, युद्ध संपवावंच लागेल. आता कितीही इच्छा असली इस्रायलला आणि बेंजामिन नेतन्याहूंनासुद्धा तरीसुद्धा युद्ध संपवण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा काही पर्याय नाही आहे. पण यातून चांगल्या गोष्टी ज्या घडल्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इस्रायलसोबत पॅलेस्टाईन आहे याची जाणीव झाली. अनेकदा काय असतं, आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. त्यामुळे पॅलेस्टाईन दिसतच नाही कुठे, दिसतं सगळीकडे इस्रायल. इस्रायलचं कौतुक, इस्रायलचे पैसे, इस्रायलची प्रगती, इस्रायलची आधुनिकता, इस्रायलचं तंत्रज्ञान, विज्ञान हे सगळं दिसतं. पॅलेस्टाईन दिसतच नाही. त्यामुळे पॅलेस्टाईन नाहीच आहे अशा प्रकारची एक भूमिका जगाची तयार झाली होती, ती बदलली. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की अलीकडे युद्धखोरीचं प्रमाण वाढत चाललं आहे. रशिया युक्रेन असो, इस्रायल पॅलेस्टाईन असो, असं सुरू असताना युद्धांना आम्ही सहन करणार नाही असा सर्वसामान्य माणसांचा रेटा तयार होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे, जात कुठलीही असो, धर्म कुठलाही असो, वंश कुठलाही असो, पण शेवटी ही माणसं आहेत या अनुषंगानं जेव्हा वातावरण तयार होतं तेव्हा ते मला असं वाटतं की फार महत्त्वाचं असतं. येणारा काळ त्या अर्थानं फार छान आहे आणि म्हणून हे युद्ध संपेलच. पण या युद्धातून ज्या गोष्टी पुढे आल्या त्या फार आश्वासक आहेत, त्या जरा नोंदवल्या पाहिजेत. म्हणून फक्त एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पुन्हा भेटूच.